सिमेंट रस्ते करू, जिथं घरकुल नाही त्याला घरकुल देऊ, ज्याला काही कुठं 8चा उतारा नसेल एखाद्या आमच्या गोरगरिबाला ते उतारा देऊ, त्याला घरकुल देऊ, हे सगळे कामं करू. जे जे गोरगरिबासाठी कामं करण्याचे जे असतात ते सर्व कामं करू आपण. केंद्राची फाटक मुक्त जे आहे ते त्यांचं वाक्य आहे केंद्र शासनाचं. मात्र इथं परभणीमध्ये जशास तसे रेल्वे फाटक दिसत आहेत. नाही, इथे काय असतं, केंद्रामध्ये जाऊन केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर तिथं फॉलोअप करावं लागतो, रेल्वे मंत्र्याकडे जावं लागतं आणि गेल्याच्या नंतर रेल्वे मंत्री गेलं तर काम होत असतं. आता इथलं कुणी जे कुणी असेल ज्याला जायला पाहिजे तो जात नाही, मग ते फाटकला तिथं कसं काय होणार नाही. तरी मी आश्वासन देतो माझ्या वतीनं, मी निश्चित आता जर बघितलं असेल गंगाखेडला 200 करोडचा आता पूल चालू आहे रेल्वे ब्रिज, तसं मी रेल्वे मंत्र्याकडे जाऊन भेटून ही समस्या परभणीची इथं मांडून निश्चित आपण या प्रकारे आपण इथं वर ब्रिज करायचा प्रयत्न करू. शेवटचे 2 प्रश्न राहणार आहेत. आत्तापर्यंत तुम्ही या परभणीकरांसाठी कोणकोणते कामं